मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण RTE 25% रिझर्वेशन 2024-25 साठी जे ॲडमिशन चालू होणार आहे ते ॲडमिशनसाठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ते डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। तर गेल्या वर्षीचा संदर्भ घेऊन मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे। तर RTE 25% रिझर्वेशन अंतर्गत 2024-25 साठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत पाहूयात। तर सर्वात पहिलं तुम्ही ते पाहून घ्या मित्रांनो, RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2023-24 दिलेला आहे मित्रांनो, पण आपल्याला 2024-25 साठी सुद्धा हेच डॉक्युमेंट असणार आहेत। कारण मित्रांनो 2022-23 मध्ये सुद्धा हेच डॉक्युमेंट होते, त्यामध्ये फक्त कोरोना आल्यामुळे काही डॉक्युमेंट 2-3 डॉक्युमेंट ॲड करण्यात आलेले होते मित्रांनो, त्याच्या आधी हेच डॉक्युमेंट कंपल्सरी होते। तर आपण 2024-25 साठी सुद्धा हेच डॉक्युमेंट आपण वापरू शकतो। अदरवाईज मित्रांनो डॉक्युमेंटमध्ये काही बदल झाला तर ते कोणकोणते डॉक्युमेंट बदल झालेले आहेत ते सुद्धा आपल्या चॅनलवरती सांगण्यात येईल। तर सर्वात पहिलं मित्रांनो पाहू शकता, इथे टिप दिलेली आहे, इथे पाहू शकताय प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे। तर टिप 1, RTE 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचीच असावीत, त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवत आहे। RTE ॲडमिशन घेण्या अगोदरचे डॉक्युमेंट इथे पाहिजे आहे असं सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आणि हे डॉक्युमेंट तुम्ही आताच काढून ठेवलेलं बरं मित्रांनो, कारण तुम्ही ॲडमिशन झाल्याच्या नंतर जर डॉक्युमेंट काढत असाल तर तुम्हाला ते डॉक्युमेंट स्वीकारले जाणार नाहीत। तर डॉक्युमेंट आपण पाहून घेऊयात। तर इथे पाहू शकताय 2 नंबरचं टिप तुम्ही इथे पाहू शकताय, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे RTE प्रवेश पात्र सर्व बालकांकरिता आवश्यक असणार आहेत मित्रांनो। म्हणजेच बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा हे असणं गरजेचं आहे। जर बालकाचं आधार कार्ड नसेल तरी सुद्धा मित्रांनो त्यासाठी एक ऑप्शन दिलेला आहे, ते ऑप्शन आपण पुढे पाहणारच आहोत। तर सर्वात पहिले इथे तुम्ही पाहू शकताय तपशील, वैधता कागदपत्रांची सूची दिलेली आहे। तर वंचित गटातील बालकांमध्ये कोणत्या प्रवर्गाचा समावेश होतो हे आपल्याला इथे दाखवण्यात आलेलं आहे। तर इथे वंचित जात संवर्गातील तुम्ही इथे पाहू शकताय अनुसूचित जाती असणार आहेत, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, अ भटक्या जमाती, ब भटक्या जमाती, क भटक्या जमाती, ई इतर मागासवर्ग OBC, विशेष मागास बालके SBC हे वंचित गटामध्ये येतात। त्यासोबतच मित्रांनो दिव्यांग बालके सुद्धा आणि HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके, कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन झाले आहेत असे, आणि अनाथ बालके वंचित प्रवर्गामध्ये यांचा समावेश होतो मित्रांनो। आता हे वंचित संवर्गातील झालेलं आहे। आता इथे थोडंसं खाली तुम्ही पाहू शकता, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास त्यांना कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तर तुम्ही ते पाहू शकताय। जर बालक वंचित जात संवर्गातील असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही। तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र, पालकाचा, वडिलांचा, बालकाचा जातीचा दाखला, पालकांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला इथे आवश्यक असणार आहे, पण जातीचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी। तर आता खाली तुम्ही ते पाहू शकताय 2 नंबरला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा। जर बालक दिव्यांग असेल तर त्यांच्यासाठी कोणतं प्रमाणपत्र लागणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे। जर बालक HIV बाधित प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्रे, त्यांच्यासाठी आवश्यक कागदपत्रे तुम्ही इथे पाहू शकता, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र लागणार आहे। आता थोडंसं वरती येऊयात। वरती आल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो 4 नंबरचं डॉक्युमेंट हे न्यू ॲड करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षी। तर इथे तुम्ही पाहू शकताय कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले अशा बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे। म्हणजेच मित्रांनो जे बालक आहेत त्यांचे वडील किंवा आई या दोघांपैकी एकाचे किंवा दोघांचेही निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 मध्ये कोरोना प्रादुर्भावामुळे झाला असेल तर अशा बालकांसाठी डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकताय। वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावामुळे झाले प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय, सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकांचे
पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र लागणार आहे। त्यानंतर कोविड-19 मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र इथे लागणार आहे। सदर मृत्यू कोविड-19 संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र हे शासकीय पालिका, महानगरपालिका, रुग्णालय अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय, प्रयोगशाळा यांचा अहवाल सुद्धा इथे लागणार आहे। तर आता थोडंसं खाली येऊया आणि 5 नंबरचं डॉक्युमेंट हे सुद्धा मित्रांनो नवीन ॲड करण्यात आलेलं होतं, तुम्ही इथे पाहू शकताय। अनाथ बालके असतील आणि ते वंचित घटकांतर्गत येत असतील तर त्यांच्यासाठी कागदपत्रे तुम्ही इथे पाहू शकता। अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येणार आहेत। जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्यांचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील। अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेण्यात येऊ नये। म्हणजेच मित्रांनो अनाथ बालक असेल तर त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही आहे मित्रांनो। त्यानंतर इथे 6 नंबरला तुम्ही पाहू शकताय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला कोणता लागेल। जर बालक आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही इथे पाहू शकताय तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इथे लागणार आहे, किंवा सॅलरी स्लिप किंवा कंपनीचा एम्प्लॉयरचा दाखला आर्थिक वर्ष 2021-22 किंवा 2022-23 मार्च अखेरचे 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही। इथे मित्रांनो तुम्ही पाहू शकताय इथे 2021-22 दिलेला आहे मित्रांनो। मी मगाशी सांगितलं 2021-22 किंवा 2022-23 मार्च अखेरचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 1 लाखापेक्षा कमी असलेला असणं आवश्यक आहे आणि उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। आता थोडंसं आपण खाली येऊयात। 7 नंबरला मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे। जर मित्रांनो बालकांच्या आईवडिलांचा जर घटस्फोट झालेला असेल तर अशा बाबतीत मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकताय न्यायालयाचा निर्णय लागणार आहे। त्यानंतर 2 नंबरचं डॉक्युमेंट घटस्फोटित महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे लागणार आहे। 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे। आता 8 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास त्यांच्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा इथे लागणार आहे। घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा इथे लागणार आहे। 3 नंबरला तुम्ही पाहू शकता बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला इथे लागणार आहे। तर मित्रांनो काही कमेंट येत होत्या जर घटस्फोट झालेले असतील तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत, तर हे डॉक्युमेंट आहेत मित्रांनो जर घटस्फोटित महिला असतील तर लागणारे डॉक्युमेंट। आता 9 नंबरचं डॉक्युमेंट आपण पाहूया खाली येऊन। इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो विधवा महिला असेल तर जर महिला विधवा असेल आणि त्यांच्या पाल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय पतीचे मृत्यूपत्र लागणार आहे। त्यानंतर विधवा महिलेचा बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा। 3 नंबरला बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला। तर इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो जर विधवा महिला असेल आणि वंचित गटांतर्गत ते येत असतील तर त्यांना त्यांच्या बालकाचा किंवा त्यांच्या वडिलांचा जातीचा दाखला इथे लागणार आहे। आणि वंचित गटांतर्गत न येता आर्थिक दुर्बल गटांतर्गत येत असतील तर त्यांच्यासाठी त्यांच्या आईचा उत्पन्नाचा दाखला 1 लाखापेक्षा कमी असलेला इथे चालणार आहे। तर आता 10 नंबरचं डॉक्युमेंट एकदम इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकताय आधार कार्ड। वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक। म्हणजेच मित्रांनो आधार कार्ड हे जे कोणी ॲडमिशन घेणार आहे वंचित गटांतर्गत असो आर्थिक दुर्बल गटांतर्गत असो त्यांच्यासाठी आधार कार्ड हे असणं आवश्यक आहे। जर आधार कार्ड नसेल तर काय तुम्ही इथे पाहू शकताय, मी तुम्हाला वाचून दाखवतो। RT 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे। परंतु काही कारणामुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात येणार आहे। तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे।
तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा। सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RT 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल ही याची पालकांनी नोंद घ्यायची आहे। म्हणजे तुम्ही जर ॲडमिशन घेत असाल तर तुमच्या पाल्याचं जर आधार कार्ड नसेल तर पाल्याच्या वडिलांचं आधार कार्ड देऊन तात्पुरतं ॲडमिशन घेता येतं, ते 90 दिवसापर्यंत। पण 90 दिवसाच्या आत तुम्हाला बालकाचं आधार कार्ड काढून शाळेमध्ये जमा करणं हे अनिवार्य आहे। जर तुम्ही तसं नाही केलात तर तुमच्या बालकाचा ॲडमिशन हा रद्द होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे। 11 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकता, जन्मतारखेचा पुरावा। यामध्ये तुम्ही पाहू शकता वंचित व आर्थिक दुर्बल गटातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक जन्मतारखेचा पुरावा सुद्धा इथे आवश्यक असणार आहे। तर पुराव्यासाठी कोणतं डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकताय, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका यांचा दाखला इथे चालणार आहे, किंवा रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला सुद्धा इथे चालणार आहे, किंवा अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला सुद्धा इथे चालणार आहे, किंवा आई वडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन सुद्धा इथे चालणार आहे। तर हे डॉक्युमेंट सहज मिळून जातं मित्रांनो। आता 12 नंबरचं डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहू शकता, रहिवासाचा वास्तव्याचा पुरावा। रहिवासी पुरावा सुद्धा मित्रांनो वंचित व आर्थिक दुर्बल गटांतर्गत सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक आहे मित्रांनो। हे 3 डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आधार कार्ड, जन्मतारखेचा पुरावा, रहिवासी पुरावा। हे सर्व बालकांसाठी मॅन्डेटरी म्हटलं तरी चालेल मित्रांनो, हे आवश्यक आहेत मित्रांनो। तर रहिवासाच्या पुराव्यामध्ये तुम्ही काय काय देऊ शकताय तुम्ही इथे पाहू शकताय, रेशनिंग कार्ड देऊ शकताय, ड्रायव्हिंग लायसन्स देऊ शकताय, वाहन चालवण्याचा परवाना, वीज, टेलिफोन बिल देयक, पाणीपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक इथे चालणार आहे। आधार कार्ड देऊ शकता, मतदान ओळखपत्र देऊ शकता, पासपोर्ट देऊ शकता। या सर्वांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता। जर का ही कागदपत्रे जर तुमच्याकडे नसतील तर भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असणं गरजेचं आहे। भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा। हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता समजलं असेल की रहिवासी पुराव्यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड, बँक, रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र, घरपट्टी हे जर डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्ही भाडे तत्वावर राहत असाल तर तुम्हाला भाडे करारनामा इथे लागणार आहे, आणि तो पण मित्रांनो फॉर्म भरण्या अगोदरचा। त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला माहिती असलं पाहिजे की ॲडमिशन करण्या अगोदर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जमा करणं गरजेचं आहे। तर तुम्हाला हे डॉक्युमेंट फॉर्म भरण्या अगोदरच तुम्हाला हे काढून ठेवलं पाहिजे, आणि त्याचा कालावधी तुम्ही पाहू शकता 11 महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो ही काही महत्त्वाची डॉक्युमेंट होती। RTA ॲडमिशन 2024-25 साठी लागणारे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत त्या डॉक्युमेंटची लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सोमटेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो। सोमटेक मराठी या चॅनलवरती तुम्हाला यूट्यूब रिलेटेड सुद्धा व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत मित्रांनो। तुम्ही स्वतःचं एक यूट्यूब चॅनल क्रिएट करून त्या माध्यमातून पैसे सुद्धा कमावू शकता। तर ते पैसे कमवण्यासाठी यूट्यूबची टोटली प्रोसेस मित्रांनो काय आहे, यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यापासून ते बँकेमध्ये पैसे येईपर्यंतची प्रोसेस याच्यावरती मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। जर का मित्रांनो तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही डायरेक्टली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। मी माझं उदाहरण देतो मित्रांनो, मी माझ्या चॅनलवरून थोडीफार इन्कम जनरेट करतोय मित्रांनो। माझे 2 चॅनल आहेत, दोन्ही चॅनल मॉनिटाईज आहेत आणि त्याच्यावरून मी इन्कम जनरेट करतोय। त्यामुळे मित्रांनो एक चॅनल खास त्याच्यासाठी यूट्यूबच्या क्वेरीज, यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ आपल्या ऑडियन्सला सुद्धा हा चान्स दिला पाहिजे की त्यांना सुद्धा समजलं पाहिजे की यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं, त्याच्या माध्यमातून पैसे कसे जनरेट करायचं। त्यासाठी मित्रांनो एक चॅनल यूट्यूब रिलेटेड व्हिडिओसाठी मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।